शुभदा कांगणे चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। आणि आज बघा आपण परत एकदा उन्हाळी पदार्थ बघणार आहोत। छान असं कैरीपासून तयार होतं ते। आज आपण एक कैरीपासून बघा दोन पदार्थ तयार करणार आहोत। एक तर आमचूर पावडर आहे आणि कैरीचं सिरप बघणार आहोत आपण। तर चला वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया। तर इथे बघा मी 6 कैऱ्या घेतलेल्या आहेत। त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। आता त्याची आपण साल काढून घेऊया आणि त्याला आपल्याला किसून घ्यायचं आहे। आमचूर पावडर करताना ना कैऱ्या एकदम आंबटच घ्यायच्या, खरपूस किंवा गोड किंवा पिकलेल्या घ्यायच्या नाहीत। एकदम अशा कच्च्या घ्यायच्या कैऱ्या। आता बघा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याची पूर्ण मी साल काढून घेते आहे कैरीची। कैऱ्या बघा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। मग त्याची साल काढते आहे। साल बघा काढून झालेली आहे। आता अशाच मी सर्व कैऱ्यांच्या साल काढून घेते। साल बघा काढून घेतलेल्या आहेत सर्व कैऱ्यांच्या। तर आता हे ना आपण किसून घेणार आहोत। आणि इथे बघा मी पाण्याचं भांडं पण घेतलेलं आहे। कैरी किसून झाली ना की लगेचच आपल्याला पाण्याच्या भांड्यामध्ये ती ठेवायची आहे। ती काळी पडू नये म्हणून करायचं आहे, कारण मग किस पण चांगला होतो। कलर आपल्याला पाहिजे तसा बाहेरचा पण पावडर आणतो ना आमचूर पावडर, तसंच सेम ही पण घरी केलेली सेम तशीच होते आमचूर पावडर। आणि ही मी जी कैरी घेतली ना ती खूप म्हणजे खूपच आंबट आहे। बघा कसं किसून घेतलेलं आहे। किस बघा। आता हे मी असंच सर्व कैऱ्या या किसून घेते तुम्हाला दाखवल्याप्रमाणे। आता बघा हे किसलेलं किस आहे ना ते लगेचच आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचं आहे। आता असंच पटापट या सर्व कैऱ्या किसून घेते। कैऱ्या बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवल्याप्रमाणे सर्व कैऱ्या मी किसून घेतलेल्या आहेत। बघा आता किसल्यानंतर एवढा किस झालेला आहे। हा मी सर्व किस या पाण्यामध्ये ठेवते। किस काळा पडू नये ना, त्याला रंग सुरेख यावा म्हणून ही प्रोसेस आहे। ही आवर्जून करायची। आणि किस पाण्यामध्ये ठेवल्यानंतर त्याला हलवायचं नाही किंवा त्याला पिळून काढायचं नाही। त्याला अलगद असं काढून आपल्याला आता एका चाळणीवर ठेवायचं आहे। किस धुवायचा नाही आहे, काहीच नाही, फक्त जस्ट तो पाण्यामध्ये ठेवायचा आहे। हे बघा फक्त तो पाण्यामध्ये ठेवायचा आहे। कैरी एवढी आंबट आहे ना की लगेचच त्याचा बघा कलरच चेंज झालेला आहे पाण्याचा। आता बघा मी एक चाळणी घेते आणि चाळणीखाली एक भांडं घेतलेलं आहे। तर हा किस ना आपल्याला फक्त पाण्यातून उचलून त्या चाळणीवर ठेवायचा आहे। कैरीचा किस ना पाण्यातून काढल्यानंतर डायरेक्टली आपल्याला चाळणीवर ठेवायचा आहे। पाण्यातून काढताना तो हातातून पिळायचं नाही आहे, काहीच करायचं नाही, जस्ट फक्त पाण्यातून काढायचं आहे आणि चाळणीवर अलगद ठेवायचं आहे। त्याला जराही प्रेस कुठेही करायचं नाही आहे कैरीला। आपण तर पाण्यातून असं काढलं ना, हातातून चोळलं, त्याला दाबून पाणी काढलं तर सर्व त्याचं सत्व निघून जाईल पाण्यामध्ये। कैरी एवढी आंबट आहे ना की ते पाणी एवढं आंबट झालेलं आहे। बघा जस्ट फक्त आपण त्याच्यामध्ये ठेवलं आणि लगेचच त्यातून काढून चाळणीवर ठेवलेली आहे कैरीचं किस। पाण्याचा कलर बघा कसा लगेचच चेंज झालेला आहे। कैरी एवढी आंबट आहे। तर आता हे पाणी आपण फेकून देणार नाही आहे। मी हे जर तुम्हाला छानपैकी उन्हाळी सरबत दाखवणार आहे त्याचं मी। तर आता हा किस ना मी असं 10 ते 15 मिनटं असंच ठेवून देणार आहे। जेवढं पण ह्याच्यामध्ये पाणी आहे ॲडिशनल ते सर्व भांड्यामध्ये उतरून जाईल। मग ह्याला मी असंच आता बाजूला ठेवते 5 ते 10 मिनटं। तोपर्यंत आपण आहे ना ते कैरीचं मी तुम्हाला पाणी दाखवलेलं आहे ना, हे बघा हा गाळून वगैरे घ्यायचा नाही, तो किस तसाच त्याच्यामध्ये ठेवायचा। तो खूप छान लागतो जेव्हा आपण सरबत पितो ना, ह्याचा दाताखाली त्याचा क्रंचीपणा येतो ना,
कैरीच्या किसांचा, तेव्हा तो खूप मस्त लागतो. तर आता हे मी किस ना एका पॅनमध्ये घेऊन हे आपण शिजत ठेवणार आहोत. हे बघा, गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे. कैरीचं जेवढं पाणी आहे ना तेवढं आपल्याला मोजून घ्यायचं आहे. बघा, 1 वाटी झालेली आहे, 2 वाटी, 3 वाटी हे कैरीचं पाणी आहे. तर आता या कैरीच्या पाण्याला ना आपलं आता 3 वाटी घेतलेला आहे ना हे पाणी, तर हे ना आपल्याला निम्म करायचं आहे. 1.5 वाटी पाणी करायचं आहे ते आपल्याला. ह्याला छान अशी आता आपण एका साईडला ठेवून उकळून देऊया. निम्म करून घ्यायचं आहे आपल्याला पाणी. आणि आता बघा, मी दुसऱ्या गॅसवर एक पॅन घेतला आहे, छोटा पॅन घेतला आहे. त्याच्यामध्ये बघा 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि अजून त्याच्यामध्ये अर्धी वाटी ॲड करते. आता ती 3 वाटी आपण घेतला आहे ना, तर आपल्याला 1.5 वाटी साखरेचा पाक करून घ्यायचा आहे. आता ही साखर भिजेल इतपतच आपल्याला पाणी ॲड करायचं आहे त्याच्यात. आणि हे असं मंद गॅसवर ठेवून द्यायचं. तो साखरेचा पाक आपल्याला 1 तारी करायचा आहे. कोणतं पण जेव्हा आपण सरबत करतो ना तेव्हा त्या पाण्यामध्ये डायरेक्ट साखर टाकून ते उकळायला नाही ठेवायचं. त्याची चव एकदम वेगळी होते आणि ते जास्त दिवस राहत नाही. तुम्ही तर असं हे साखरेचा पाक करून आणि मग त्या सिरपमध्ये वापरलं ना तर मग ते सरबत खूप दिवस राहतं आणि चवीला ते अप्रतिम होतं ते एकदम. तर बघा, आता आपण साखरेचा पाक पण आपण 1 तारी करून घेऊया. एका साईडला आपण कैरीचं पाणी पण ठेवलेलं आहे उकळायला. आणि इथे बघा, आता साखरेला पण छान अशी उकळ आलेली आहे पाकाला. मंद गॅसवर ठेवून द्यायचं. तर आता हे होईपर्यंत 10 मिनटं झालेली आहे. तर आता इथे बघा, चाळणीवरचं कीस सगळं निथळून गेलेलं आहे. वरून छान असं थोडं सुक्कं झालेलं आहे. पाणी बघा सगळं भांड्यामध्ये खाली उतरलेलं आहे. आता हे पण पाणी मी डायरेक्टली त्याच्यामध्ये ॲड करते. आता आपल्याला 2 प्लेट घ्यायचे आहेत. आता मी इकडे ताटांवर सुकवते, तुम्ही एका सुती कपड्यावर पण ते सुकवून घेऊ शकता. आता आपण इथे किस करून घेतलेला आहे. तुम्ही काप करून पण सुकवू शकता, कारण किस लगेचच 2 ते 3 दिवसामध्ये सुकला जातो, पण कापला खूप वेळ लागतो. आणि जेवढा वेळ लागतो ना काप सुकायला तेवढा ते वरून ते काळपट पण होऊन जातं. आणि मग आपली आमचूर पावडर आहे ना, पाहिजे तसा कलर पण येत नाही आणि ती चवीला पण थोडी करवड होते. आणि तर तुम्ही ह्या प्रकारे तर आमचूर पावडर केली ना, जशी आपण मार्केटमधून आणतो ना सेम तशीच होते. आता हे बघा, 5 कैऱ्यांचा एवढा किस झालेला आहे, पण ते सुकून एकदम थोडंसं होऊन जातं. मी आता हे 2 ताटांमध्ये छान असं पसरवून घेते हा किस. आणि आपल्याला छान असं कडकडीत उन्हामध्ये हे 2 ते 3 दिवस सुकवून घ्यायचं आहे. आमचूर पावडर खूप मस्त घरीच आपण मस्त असं छान घरी करू शकतो. किस बघा दोन्ही प्लेटमध्ये छान असा पसरवून घेतलेला आहे. किस आणि जास्त असं जाडसर थर टाकायचे नाही, पसरवायचे नाही, थोडेसे मीडियमच असे पसरवून घ्यायचे आहे बघा. नाहीतर ते काय होतं, वरचं सुकून जातं आणि आतमध्ये जे किस तसाच राहतो. बघा, आता मी अशा प्रकारे छान असं प्लेटमध्ये ताटामध्ये किस पसरवून घेतलेला आहे कैरीचा. तो आता मी उन्हात सुकवत ठेवते. कैऱ्यांचं किसचं ताट बघा आता मी उन्हामध्ये ठेवलेलं आहे.
आणि इथे बघा साखरेचा पाक पण आपला एकतारी मस्त तयार झालेला आहे। मी गॅस एकदम मंद ठेवलेला आहे। एकदम असं पूर्ण चिपचिपी पाक झालेला आहे। हे बघा तार मस्त त्याला येते आहे। आणि आता बघा चमच्यामधला शेवटचा ड्रॉप बघा तुम्ही, हे बघा मस्त अशी तार येते आहे त्याला, म्हणजे आपलं साखरेचा पाक मस्त झालेला आहे तयार। आपण याच्यामध्ये जास्त पाणी टाकलेलं नव्हतं, अगदी साखर भिजे तितपतच पाणी टाकलेलं होतं, म्हणून पाक आपला लगेचच तयार झालेला आहे। पाक तयार करण्यासाठी ही एक तुमच्यासाठी खास टीप आहे, तुम्ही नक्की ते लक्षात ठेवा। पाकाला ना एक छान अशी आपण कडकडून उकळ काढून घेऊया। साखरेच्या पाकाला बघा एक छान अशी कडकडून उकळ काढून गॅस बंद करून ते साईडला ठेवून दिलेलं आहे। आणि आता इथे बघा जे कैरीचं 3 वाटी पाणी दाखवलं होतं ना, त्याला मी 1.5 वाटी करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचाभर काळी मिरी पावडर ॲड केलेली आहे आणि 1 चमचाभर ना ह्याच्यात काळं मीठ ॲड केलेलं आहे। या दोन्हीनी फ्लेवर खूप छान येतो सिरपमध्ये। तर आता ह्याच्यामध्ये बघा आपण जे साखरेचा पाक केलेला आहे ना, ते डायरेक्टली ह्याच्यामध्ये ओतायचं आहे। हे बघा मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही अशा प्रकारे तर कधी म्हणजे सिरप केलं नसेल ना, सरबत वगैरे, तर तुम्ही नक्की करून बघा, खूपच एकदम मस्त होतं। चवीला तर विचारूच नका, चवीला तर अप्रतिम होतं। आमच्या घरामध्ये तर एकदा पियायला लागले ना की एकसारखं थोड्या थोड्या वेळाने ते म्हणजे मागतच असतात सरबत, एवढं मस्त होतं। आणि हे उन्हाळ्यासाठी तर एक नंबर सरबत आहे। आपण कुठून बाहेरून वगैरे आलो तर ते पिण्यासाठी खूप छान आहे हे सिरप। आता हे मी तुम्हाला सिरप दाखवलेलं आहे, हे आपण पाण्यामध्ये मिक्स करून मग त्याचं सरबत करून पिऊ शकतो। असं खूप छान होतं, तुम्ही हे नक्की करून बघा। आता बघा हे झालेलं आहे, गॅस बंद करते आणि आता ह्याला आपल्याला ना थंड करून घ्यायचं आहे। थंड करून घेतलेलं आहे हे बघा मी पूर्णपणे। ग्लास बघा मुलीने मस्त असे लेकीने तयार करून घेतलेले आहेत, वरून मीठ आणि मसाला लावलेला आहे। चटपटीत ती बोलते अजून मम्मा अजून थोडंसं चटपटीत करूया म्हणून। तर बघा मी ग्लासांमध्ये आपण जे तुम्हाला दाखवलेलं सिरप घेतलेलं आहे 2-2 चमचे, त्यामध्ये बघा बर्फ ॲड केलेला आहे आणि थंड पाणी ॲड करून मस्त असं आपलं कैरीचं सरबत तयार झालेलं आहे। छान असं रेसिपी पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल, खूप मस्त होते। तर आता इथे बघा 3 दिवसांनी कैरीचा किस बघा किती मस्त सुकलेला आहे, छान असा कडकडून कलर बघा त्याला किती सुंदर आलेला आहे। तर आपण हा किस पाण्यामध्ये टाकला नसताना तर हा किस ना पूर्ण असा काळपट झाला असता। पाण्यामध्ये टाकून नंतर काढून लगेच, म्हणून हा एवढा छान त्याला कलर आलेला आहे। तर आता हे मी पूर्णपणे छान अशा त्या काविळीने काढून घेते, कारण ते ताटाला पूर्ण चिटकलेलं आहे। तर मी असं ते काढून घेते, एकत्र करून घेते ताटातून सर्व किस बघा सर्व दोन्ही ताटातलं एकत्र म्हणजे करून घेतलेलं आहे। आता मिक्सरचं आहे ना छोटं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हा सर्व किस आपल्याला बारीक पावडर त्याची करून घ्यायची आहे। किस बघा आपण जेव्हा किसलं तेव्हा केवढं होतं ना, आणि सुकल्यानंतर केवढंसं झालेलं आहे। आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे, त्याची पावडर करून घ्यायची आहे मिक्सरमधून। मिक्सरमधून हे फिरवल्यानंतर लगेचच ते उघडायचं नाही त्याचं झाकण, नाहीतर ते पावडर असते। हे बघा मस्त अशी पावडर तयार झालेली आहे, छान आमचूर पावडर मस्त आपण घरीच अशी छान तयार करून घेतलेली आहे। आता हे तुम्ही बारीक चाळणीने पण चाळून घेऊ शकता, आता मी चाळत नाही आहे, हे अशीच मस्त लागते आमचूर पावडर, एकदम मस्त बारीक झालेली आहे। तुम्हाला ते एकदम अशी पावडर पाहिजे असेल तर तुम्ही ही चाळून पण घेऊ शकता, पण मी हे अशीच आता बरणीमध्ये भरणार आहे छोट्याशा। कशी वाटली ही रेसिपी तुम्ही नक्की या उन्हाळी करून बघा,
पावडर पण मस्त तयार झालेली आहे. आता तिला मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि नंतरला थोड्या वेळाने तिला बरणीमध्ये भरून घेते छोट्याशा बॉटलमध्ये. तर इथे बघा मस्त असं सरबत पण तयार तुम्हाला दाखवलेलं आहे आणि छान अशी आमचूर पावडर पण रेसिपी पूर्ण बघा. तुम्हाला कशी वाटली मला सांगा नक्की कमेंट करून. आणि चॅनलवर तर नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रेसिपी पूर्ण बघा. या उन्हाळी करून बघा रेसिपी. थँक्यू.